28 तारखेला निर्णय लागला पाहिजे. हो, लागलाच पाहिजे 28 तारखेला निर्णय. कारण की आमचे जे म्हणजे घरवाले आहे ते आता न करता आम्हाला त्यांना काढून टाकलेलं आहे. आणि जर काढून टाकलं तर आमचं संसार कसं चालणार, मुलं बाळं कसे शिकवणार. असं. तुमचे मिस्टरांचं नाव काय? विकास धुदडे. किती वर्षापासून तिथे कामाला आहे? 18 वर्ष पूर्ण झाले काम करून. हो, तिथेच आहेत. रवींद्र लोखंडे ते आतमध्ये आहेत. त्यांना पण 70-80 रुपये पगार होतात. म्हणजे तेव्हापासून आहेत असं 2,500-2 हजार रुपये असं तेव्हापासून आहेत. पण आता अजून आहेत, पण त्या गेटच्या आतमध्ये आहेत ना. काही काना काढलं बाहेर असं 19 जणांना. आम्हाला एवढी कंपनीची जी मालकीन होत्या त्यांचं तर एकच म्हणणं आहे की आमची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, त्याच्यामुळे आम्ही कंपनी कामगारांना ठेवू शकत नाही. तेच म्हणजे आता मॅडम एवढी वर्ष काम केली तर त्यांच्याकडे पैसा असणारच ना. एवढी माल एवढा आणतात नेतात तर मग पैसा असल्याशिवाय एवढी वर्ष झाली काहीतरी त्यांचा डाव आहे तुम्हाला. हो, असं वाटतं. एवढी मोठी कंपनी चालवतात औषधाची, तर पैसा असल्याशिवाय एवढा माणूस काम करतो. आता तर पैसा असल्याशिवाय का नुसतंच कोणी एवढी कंपनी चालवणार आहे. गेली अनेक वर्षे कोंढाणच्या होलिस्टिक रेमेडीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत काम करणाऱ्या 19 कामगारांना कोणतेही कारण, नोटीस किंवा कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून अचानकच काढण्यात आले. यामुळे या कामगारांच्या कुटुंबियातील महिलांनी आंदोलन पुकारलं आहे आणि त्यांचं हे आंदोलन आजही सुरूच आहे. पालघर तालुक्यातील मनोर जवळील कोंढाण ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील होलिस्टिक रेमेडीज प्रायव्हेट लिमिटेड या नावाची कंपनी आहे. मात्र या कंपनीत काम करणाऱ्या 19 कामगारांना 21 एप्रिल रोजी सोमवारी सकाळी अचानकच कामावरून काढून टाकण्यात आले. यामुळे या कामगारांसोबत त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. मात्र संसाराचा गाडा हाकलणारा कर्ता पुरुषच आता घरी बसल्याने पोरांचे शिक्षण, घरातील खर्च, काही कारणांसाठी घेतलेले हप्ते फेडायचे कसे असा प्रश्न समोर उभा राहिल्याने या कामगारांच्या कुटुंबियातील महिलांनी गावातच आंदोलन पुकारलं आहे. तर याबाबत मनोर पोलीस ठाण्यात पत्र देखील देण्यात आले व या कामगारांसाठी आदिवासी एकता मित्र मंडळाने आवाज उठवत 24 एप्रिल रोजी कोंढाण या गावात या प्रकरणावर काहीतरी तोडगा निघेल व या 19 कामगारांना न्याय मिळेल यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. कामगारांना पाठिंबा देण्यासाठी या बैठकीत आदिवासी एकता मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष जनाठे, गावाच्या सरपंच गीता धापसी व सदस्य तसेच गावातील ग्रामस्थ, रिक्षा चालक मालक संघटनेचे सर्व सदस्य उपस्थित होते. तर सोबतच कायदा व सुव्यवस्था राखला जावा यासाठी मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणवीर बयेस, इतर पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सरकारी कामगार अधिकारी गोपाळ पाटील आणि सचिन खलने, कंपनीचे मालक असलेल्या डॉक्टर नलिनी बद्रा आणि त्यांचा मुलगा प्रणव बद्रा उपस्थित होते. या बैठकीत कामगारांची नोकरी वाचावी आणि कंपनी सुद्धा चालावी यासाठी मोठी चर्चा झाली. मात्र कंपनीच्या मालकीण असलेल्या डॉक्टर नलिनी बद्रा यांनी या बैठकीत आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे कारण देत माझ्याकडे पैसेच नाही असे सांगून त्यांना कामावर ठेवता येणारच नाही असे सांगितले आणि त्यासाठी कामगारांना कामावरून काढून टाकले आहे हेच कारण त्यांनी दिलं आहे. त्यामुळे अद्याप याबाबत काहीही तोडगा निघाला नाहीये. अजूनही कामगारांना दिलासा मिळालेला नाहीये. मात्र आयुष्यभर कंपनीत काम करणाऱ्या या 19 कामगारांचा प्रश्न पाहता काहीतरी तोडगा निघेल या आशेने आता 28 एप्रिल रोजी पालघर आयुक्तालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. मैडम, क्या कहेंगी जो 19 कामगार है उनका यहाँ पे रोजी रोटी का सवाल है, अचानक से निकालना कहाँ तक के सही है? मैडम, जब मेरी जेब में पैसा ही नहीं है तो मैं उनको रख के भी करूँगी तो सैलरी तो दे नहीं पाऊंगी. सैलरी कहाँ से दूंगी जब अभी बैंक भी लोन देने से मना कर रही है. इसीलिए मुझे प्रॉपर्टी बेचनी पड़ी कि चलो देती हूँ, पर फिर भी नहीं हो रहा तो कहाँ से लाऊंगी बोलो पैसा.
तो अभी आप मतलब उनको लेकर अभी अब क्या डिसीजन लेना सर चाहेंगे? बोला ना अभी तक कोई डिसीजन ले 28 तारीख को। 28 तारीख को, ये अप्रैल की 28 तारीख को आप उधर जाने आए लेबर कमिश्नर के पास। लेबर कमिश्नर। आपका नाम और आप ये कंपनी के क्या होगा? मेरा नाम डॉक्टर नलिनी बत्रा है। मैं इस कंपनी की ओनर हूँ, मेजर शेयर होल्डर हूँ और चेयरपर्सन हूँ। और क्या मैडम मैं ये कहना चाहती हूँ कि कंपनी देखो एक दूसरे के सहयोग से और ईमानदारी से जो कर रहे वर्कर उनसे ही चलती है, तो आपको इनके बारे में अभी आप और आगे क्या सोचेंगे 28 तारीख को? मैंने अभी कुछ भी नहीं सोचा। मैंने बोला ना कि मैं 28 तक कुछ नहीं सोचने वाली। अच्छा, 28 आने दो ना। आपकी कंपनी का नाम बताइए। होलिस्टिक रेमेडीज प्राइवेट लिमिटेड। कितने साल से कंपनी है? सर कंपनी तो 1980, 81 या 85 से है। अच्छा, अभी कितने वर्कर है टोटल? 81 थे। 81। उसमें से 19 को हमने निकाला, एक अपने आप गया और 2 या 3 है वो रिटायर हो गए। लेकिन ऐसा कहा जा रहा था कि इनको कुछ आपने नोटिस वगैरह नहीं दिया था? मैडम सब ये लोग लेते नहीं तो मैं क्या करूँ? सब ना ही बोलेंगे मैडम हम नहीं लेंगे तो क्या करूँ? इनके अकाउंट में पैसे भी गए। इनके अकाउंट में उसी दिन पैसे भी डाल दिए, उसमें रिट्रेंचमेंट कॉस्ट भी डाला है। ये नहीं कि हमने उनको लूटा है, उनका जितना था सब दे दिया। सब दे दिया है। उसकी लिस्ट आपको दे देंगे किसको कितना, किसी को 8 लाख मिला, किसी को 6 लाख मिला। तो अभी आप कह रही है कि आपके पास पैसे ही नहीं है? सर बैंक में से लोन लिया, लोन लेके किया। एक बार ये निकालूं, एक बार निकालूं, एक थोड़ा कम हो तो मैं कुछ और कर सकती हूँ। हॉलिस्टिक रेमेडीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत मेडिसिन म्हणजेच औषधे तयार केली जातात। या कंपनीच्या मालकीन डॉक्टर नलिनी बद्रा ह्या स्वतः डॉक्टर असल्याने त्यांनी कोंढाण या गावात ही कंपनी स्थापित केली आहे। मात्र अचानक त्यांनी एक मोठा निर्णय घेत 19 कामगारांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे या लोकांसमोर आता जगण्याचा प्रश्न निर्माण झालाय। या 19 कामगारांच्या कुटुंबाचे काय होणार असा प्रश्न निर्माण झालाय। या कंपनीत काम करणारे मुंबई येथील इतर कामगारांनी सुद्धा या 19 कामगारांना पाठिंबा देत काम बंद केलं आहे। मात्र त्यांचा या महिलांना गावातील कामगारांना विरोध नाहीये। सर्वांना कामावर ठेवून कंपनी नीट चालावी असंच या महिलांचं म्हणणं आहे। मात्र आता सर्वांचे लक्ष 28 एप्रिलला होणाऱ्या बैठकीत कोणता निर्णय लागतो याकडे लागला आहे। मात्र सध्या ही कंपनी बंद असून येथील महिलांनी उघड्यावर रस्त्याच्या कडेला बसून आपल्या न्यायासाठी हे आंदोलन सुरूच ठेवलं आहे। त्यांचं असं पण म्हणणं आहे की तुम्हाला म्हणजे जर त्याने कामावर काढलंय तर ह्याच्यासाठी तुम्हाला काय भरपाई वगैरे काय दिली असं? नाही, कसं काय नसतं। आता मॅडमला आम्ही बोललो तर मॅडम बोलते आमच्याकडे पैसाच नाही, काय करू आम्ही? असे असेच बोलतात, काम करून देऊ असं प्रश्न विचारला तरी पण त्याचे पण पगार नको असं, तरी पण तुम्ही घ्या आतमध्ये, तरी पण त्या मॅडम सांगतात नाही करीत। त्या बोलतात आमच्याकडे पैसाच नाही, कुठून माणूस लावू, कुठून माणसांना पगार देऊ, असंच बोलतात त्या। आम्हाला तसंच वाटतं, म्हणजे आता कंपनी आहे म्हणून आमचं म्हणजे नवऱ्यांचं काम आहे, आम्हाला एवढंच वाटतं का कंपनी चालावी चांगली, एवढंच आमचं माणूस लावला कामाला, कामचं झालं म्हणजे असं तेवढं पण लावलं पाहिजे। सर्व कामगार आहेत तेवढं सर्वांना म्हणजे लावलं पाहिजे, बस एवढंच आमचं, काही दुसरं काही नाही म्हणणं। नुकसान 28 तारखेला काय तोडगा काय हो त्याच्यावर आहे। हो तोपर्यंत आता म्हणजे तोपर्यंत संप चालूच राहील आमचा। हो संप चालूच राहील। तर कायद्यानुसार कंपनीने कामगारांना कामावरून काढण्यापूर्वी त्यांना पूर्व सूचना अथवा नोटीस देणे आवश्यक आहे। तसेच कामगाराला नुकसान भरपाई मिळण्याचा अधिकार सुद्धा आहे। या नुकसान भरपाईमध्ये नोटीस कालावधीसाठी वेतन भरपाई आणि इतर कायदेशीर लाभ समाविष्ट होऊ शकतात। जर कामगाराने कराराचे उल्लंघन केले, उदाहरणार्थ गैरवर्तन नियम पाळले नाही, तर कंपनीला कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय कामावरून काढण्याचा अधिकार असू शकतो। मात्र अचानकच या 19 कामगारांना कामावरून काढल्यास त्यांच्यावर आर्थिक आणि सामाजिक परिणाम झाला आहे। पुढे त्यांना नोकरी शोधणे, उत्पन्न मिळवणे आणि कुटुंबाची आर्थिक जबाबदारी पूर्ण करणे कठीण होऊ शकते। त्यामुळे या कामगारांची नोकरीही वाचावी व कंपनीही चालावी अशीच येथील गावकऱ्यांची, कामगारांच्या कुटुंबियांची इच्छा आहे।